हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा उपाय शेअर करणार आहे। तर तुम्हाला रात्री झोपताना स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र म्हणायचा आहे आणि झोपायचा आहे। हा उपाय जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव हा दिसून येईल आणि स्वामी महाराजांची एक छानशी आणि चांगली सेवा सुद्धा आपल्या हातून घडेल आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील। तर हा मंत्र कोणता आहे आणि कसा करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। बघा, आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या येत असतात। दुःख, भीती, चिंता, काळजी, दारिद्र्य, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते। काही वेळा अडचणींचं लवकर निरसन होत नाही, तर अशा वेळेला आपण सकारात्मक व्हायला हवं। नामस्मरणाची शक्ती अनुभवायला हवी आणि श्री स्वामींचा सेवा केल्याने त्याचे आपल्याला भरपूर लाभ मिळतात। प्रत्येक सेवेकरी याचा अनुभव हा घेत असतो। आपल्याला जर खूप अडचणी येत असतील तर आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण स्वामी समर्थ महाराज हे आपले प्रारब्ध बदलू शकतात किंवा आपल्या ज्या काही गोष्टी वाईट आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर त्या गोष्टींवर तुम्हाला जर मात करायची असेल आणि त्याचा सामना करायचा असेल तर महाराजांची सेवा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। कारण या सेवेने खूप साऱ्या गोष्टी घडतात, माणूस पूर्णतः सकारात्मक होऊन जातो आणि त्याचबरोबर आयुष्यात त्याच्या आलेले सर्व दुःख, संकट यांना तोंड देण्याची क्षमता सुद्धा त्यामध्ये निर्माण होत असते। आता मी असं म्हणणार नाही की आपण ज्या गोष्टी मागतो त्या सर्व स्वामी महाराज आपल्याला देतातच, कारण महाराज आपला खूप विचार करतात आणि आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच घडवून आणत असतात। आपण बोललो की मला पाहिजे की मी ही सेवा करतो तर मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे। जर आपल्या नशिबामध्ये ती गोष्ट असेल तर ते आपल्यासाठी योग्य असेल तर महाराज आपल्याला ती गोष्ट नक्कीच देत असतात आणि त्याच्यामुळे कधी कधी प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला जर मिळत नसेल तर असा विचार करा की महाराजांच्या मनामध्ये खरंच आपल्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन असेल आणि तो प्लॅन जो आहे तर तो आपल्यासाठी सर्वोत्तम असणार आहे। त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या मनासारख्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि कधी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा गोष्टी घडत असतात। पण अशा वेळेला आपल्याला विचार करायचा आहे की महाराजांनी माझ्यासाठी वेगळी संधी आणून ठेवली आहे किंवा मग वेगळी संधी आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि याहून सुद्धा आपलं चांगलं होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे आणि सतत त्यांचं नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचं आहे। बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये ठेवण्याची गरज नाही। जेव्हा आपण स्वामींचा हात धरतो तेव्हा आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये, कारण ज्याप्रमाणे आपल्या आई वडील आपल्या मुलाचा हात धरल्यानंतर सोडत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी एकदा ज्याचा हात पकडला की त्याचा हात ते कधीही सोडणार नाहीत। फक्त गरज आहे ती सेवेची। त्याच्यामुळे सेवा अतिशय महत्त्वाची आहे। जी सेवा आपल्याला करता येईल मग ती तोडकी मोडकी जशी काही सेवा तुम्हाला करता येईल तशी आपल्याला करायची आहे। तर पहा, आता जीवन जे आहे तर ते धावपळीचं आहे आणि प्रत्येकाला सेवा करण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही। तर अशा वेळेला आपण जिथे काम करतो तर तिथे बसून सुद्धा आपण ही सेवा करू शकतो। तर बघा, स्वामींचं नामस्मरण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचायचं असेल, जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्ही जर घराबाहेर कुठेही असाल, मग तुम्ही प्रवासामध्ये असाल तरी सुद्धा या गोष्टींचं वाचन करू शकता। स्वामींना सेवा प्रिय आहे, मग ती तुम्ही कुठूनही करा आणि कशीही करा, यापेक्षा महत्त्वाचं दुसरं कुठलंच नाहीये। फक्त ती सेवा आपल्याकडनं मनापासून होणं गरजेचं आहे। आता प्रत्येक जणांचं असं नसतं की आपण घरामध्येच बसून सेवा करावी किंवा देवघरासमोरच बसून आपण सेवा करू शकतो। तर सांगितल्याप्रमाणे हल्लीच्या जीवनामध्ये कोणाकडे वेळ असतो कोणाकडे नसतो, तर ज्या ठिकाणी आपण काम करतो ज्या ठिकाणी आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्याला फक्त महाराजांची सेवा करण्याला महत्त्व द्यायचं आहे आणि या सेवेतनं नक्कीच आपलं चांगलं होणार आहे।
आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होणार आहे आणि सकारात्मक गोष्टी या आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते। काही दिवस तुम्ही अनुभव घेऊन नक्कीच बघा, तुम्हाला प्रचिती येईलच। 2-3 महिने जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तर 2-3 महिन्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल घडताना दिसून येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे, याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता। तर तुम्हाला महाराजांचा 11 वेळेला एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे। आता कसा म्हणायचा आहे तुम्हाला मी सांगते। आपल्या ज्या काही इच्छा असतात, म्हणजे आयुष्यामध्ये बघा प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात, तर त्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं मन शांत असणं, आपलं मन एकाग्र असणं आणि आपलं चित्त एका जागी असणं। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो करताना आपल्याला तो रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे। दिवसभरामध्ये प्रत्येकाच्या मागे काही ना काही कामं असतात, गडबड असते। काही सेवा करायचं म्हटलं आणि सेवेला बसलं की आपल्या मनामध्ये कामांचेच विचार कायम येत राहतात आणि त्याच्यामध्ये मंत्र जप हा चालू असतो। तर बऱ्याच वेळेला अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या चालू असतात, पण महाराजांची सेवा करायची म्हटलं तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला बाजूला ठेवून आपण जर केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि अनुभव सुद्धा येतो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री तुमची संपूर्ण कामं आवरली, तुमचं जेवण आवरलं, त्यानंतर तुमचं सगळं स्वच्छता भांडी सगळं काही आवरलं की स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतो किंवा कोणीही हा उपाय करू शकतो। आता बघा काय करायचं आहे, आपल्याला झोपायच्या आधी म्हणजे जेव्हा आपण बेडवरती असतो त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, एका ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम शांत बसायचं आहे। आपण जिथे झोपणार आहोत तर तिथे तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसा किंवा देवघरासमोर बसला तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। किंवा स्वयंपाकघरामध्ये तुमचं काम आवरल्यानंतर तिथे सुद्धा तुम्ही बसून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। सर्वप्रथम आपल्याला एक चित्त बसायचं आहे, शांत बसायचं आहे। 5 मिनिटं ज्या देवतेला आपण गुरु मानतो त्या देवतेचा फोटो किंवा त्या देवतेची मूर्तीचा आपल्याला इमॅजिन करायचा आहे आणि आपल्या दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे जिथे आपण टिकली लावतो त्या ठिकाणी आपल्याला त्या देवतेचं स्मरण करायचं आहे। ती देवता आपल्या 2 भुवयांचा जो मधला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ती दिसायला हवी आणि आपण एकाग्र झालो की किंवा आपल्याला जे चित्र आहे तर ते दिसायला लागलं तर ती देवता आपल्याला नक्कीच दिसायला लागेल। आणि कोणत्या देवाला तुम्ही मानता, म्हणजे ज्या देवांना तुम्ही गुरु मानत असाल तर ती देवता म्हणजे आता तुमचे स्वामी समर्थ महाराजांना जर तुम्ही मानत असाल किंवा गणपती बाप्पांना मानत असाल किंवा साईबाबांना मानत असाल, गजानन महाराजांना मानत असाल, ज्या देवतांना तुम्ही गुरु मानता तर त्या देवता आपल्या दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे तिथे तुम्हाला स्मरण करायचं आहे। स्वामींची जी मूर्ती आहे तर तिथे आहे असं आपल्याला जाणवलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःच्या मनाला सांगायचं आहे किंवा तिथे त्यांची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला आपल्या मनामध्ये तयार करायची आहे। आणि असं शांत राहिल्यानंतर आपल्याला नक्कीच स्वामी दिसतात आणि त्यांचा फोटो आपल्या समोर आला की त्या वेळेपासून आपल्याला ओम असा मंत्र म्हणायचा आहे। आपल्याला 11 वेळेला एक चित्त होऊन हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही 21 वेळेला सुद्धा म्हणू शकता। तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ तुम्हाला म्हणायचा आहे, पण कमीत कमी 11 वेळेला तरी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। आणि रोज आपल्याला 5 मिनिटं अशा पद्धतीने शांत बसायचं आहे। त्या ज्या क्षणी तुम्हाला आपल्या स्वामींची मूर्ती दिसेल, त्यांचा फोटो दिसेल, त्या क्षणापासून आपल्याला लगेचच ओमचा उच्चार करायला सुरुवात करायचा आहे। कमीत कमी 11 वेळेला आणि जास्तीत जास्त 21 वेळेला तुम्हाला हा जप करायचा आहे। रोजच तुम्हाला 11 वेळेला याचं उच्चारण करायचं आहे। तुम्ही 11 वेळेला उच्चारण केल्यानंतर तुमच्या मनातली जी इच्छा आहे तर ती तुम्हाला स्वामींसमोर बोलून व्यक्त करायची आहे। आणि महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, महाराज तुम्ही नेहमी माझ्या सोबत असावं असं मला वाटतं, तुम्ही माझा हात धरलेला आहे तर तो सोडू नका आणि माझ्याकडून तुम्ही अशाच सेवा ज्या आहेत तर त्या करून घ्या आणि तुमच्या सेवा या माझ्याकडून नेहमी घडत राहो अशीच आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि आपली इच्छा त्यांना बोलून दाखवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला लगेच झोपून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला एकतर झोप शांत लागेल आणि ओम हा मंत्र असा आहे की ज्याचं
उच्चारण करत असाल त्यावेळेला आपलं मन शांत होत असतं आणि आपल्या हृदयासाठी सुद्धा ते खूप चांगलं असतं। त्याचबरोबर आपण जर ईश्वराशी एकत्रित होऊन जर त्यांच्याकडे कोणतीही इच्छा मागणार असाल तर नक्कीच आपली इच्छा सुद्धा पूर्ण होते। हा उपाय तुम्ही रोज करू शकता। जर तुम्हाला शक्य नसेल तर 11 दिवस किंवा 21 दिवस अशा पद्धतीने तुम्ही केला तरी सुद्धा चालेल। अत्यंत साधा सोपा पण अतिशय प्रभावी असा उपाय आहे जो आपल्याला रोज रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे। हा उपाय लहान मुलं करू शकतात किंवा संपूर्ण घरातल्या जे पुरुष स्त्री आहेत तर त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। हा उपाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूजा दिवा लावण्याची गरज नाहीये। आपल्याला फक्त एका जागेवरती बसून स्मरण करायचं आहे आणि या मंत्राचं 11 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। प्रत्येकाने तुम्ही नक्कीच करून बघा, आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल हा जाणवून येईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।